नमस्कार. यावल तालुक्यातील फैजपूर या येथील जे रहिवासी आहेत नितीनजी राणे यांचा ज्वारी उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा गौरव त्यांचा झालेला आहे, त्यांचा सत्कार झालेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व राणेजींचं आहे ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे. राणेजी, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला ज्वारी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्ष आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. यासाठी निवड कशी झाली, निवडीच्या संदर्भात काय सांगा? निवड मला कृषी विभागाकडून समजलं होतं की आमचे कृषी सहाय्यक यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र शासनाने अशी पीक स्पर्धा घेतलेली आहे आणि त्यांनी विचारलं होतं की आपण पार्टिसिपेट कराल का. मी त्यांना हो सांगितलं. त्याच्यानंतर मी ज्वारीसाठी शेत तयार केलं, सर्व तयारी झाली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने आपण यंत्राने पेरणी केली सर्व. त्याला मी 10-26-26 फर्टिलायझर टाकलं आणि धूळ पेरणी केली आणि त्याच्यानंतर मग पाऊस पडल्यावर ते फर्टिलायझर चांगलं टाकलेलं असल्यामुळे हे पीक एकदम जोमानं निघालं आणि त्याच्यानंतर मग त्याला मशागती केल्या चांगल्या प्रकारे. माती भरणा केली, 2 वेळा कोळपणी केल्यावर 3ऱ्या वेळेला भरणा केला मातीचा. बरं, एक जी समिती आहे ती समिती आपल्या पीक पाहणीसाठी वेळोवेळी आपल्या शेतामध्ये आली का? समिती उगवण झाल्याच्या नंतर पासून त्यांनी काढणीपर्यंत जवळजवळ 3 वेळा माझ्या शेतात आले आणि त्यांनी बघितलं, मार्गदर्शन पण त्यांनी केलं की काय करायला पाहिजे म्हणून आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्व गोष्टी केल्या. म्हणजे समितीचे काही निकष वगैरे आहेत, त्या निकषाच्या अधीन राहून आपली निवड झाली असावी, चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं मी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो. हो. बरं, एक महत्त्वाचं की आपला महाराष्ट्र राज्यामध्ये आपला प्रथम क्रमांक मिळालेला आहे, हो. ज्वारी उत्पादनामध्ये आपला प्रथम क्रमांक मिळालेला आहे, तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर या निवडीच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, आता आपल्याला मानस काय राहणार आहे, काय सांगाल? मानस म्हणजे की शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळलं पाहिजे आणि मी समजा ज्वारीचं पीक घेण्याच्या आधी त्या शेतामध्ये जीवामृतचा भरपूर वापर केलेला होता. जीवामृतचा भरपूर फरक पडतो आणि ते अत्यंत कमी पैशात होतं, त्याचा काहीही खर्च होत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जीवामृतकडे वळलं पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे. कारण जीवामृतमध्ये जवळजवळ 1500 प्रकारचे जीवाणू बॅक्टेरिया असतात की जे आपल्या पिकाला पोषण देत असतात. एक जीवामृत म्हटलं म्हणजे एक चांगल्या प्रकारचं पोषक असं एक चांगल्या प्रकारचं आपण रासायनिक खत वापरलेलं आहे आणि ते पीक जोमाने वाढीसाठी एक चांगल्या प्रकारचं खत आहे. बरं, एक सांगाल मला की आपला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपला एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. आपण एक शेतकरी आहात, प्रगतिशील शेतकरी आहात आणि एक चांगल्या प्रकारचं पंचकृषीमध्ये आपलं एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. हो. तर या निवडीच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता? सर्वांची उन्नती झाली पाहिजे. शेतकरी हा शेतकऱ्याला धरूनच चालला पाहिजे आणि शेतकऱ्यांना बी यांत्रिकीकरण केलं पाहिजे. कारण कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा त्यांना मार्ग अवलंबला पाहिजे. म्हणजे कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न कसं काढता हो. येईल यासाठी इतर शेतकऱ्यांनी सुद्धा एक चांगल्या हो, प्रकारचं आपण त्यांना मार्गदर्शन करतच राहतो. मी त्यांचे सल्ले पण घेत राहतो, त्यांना विचारत बी राहतो की काय करायला पाहिजे आणि सांगत बी राहतो की हे मला असं वाटतं की हे तुमचं असं करायला पाहिजे. म्हणजे एक शेतकऱ्यांनी एका ठिकाणी येऊन एक विचार विनिमय करणं गरजेचं आहे आणि एकमेकांच्या नॉलेजच्या माध्यमातून एकमेकांच्या याच्यामध्ये भर पडते आणि एक चांगल्या प्रकारचं आपण एक चांगल्या प्रकारचं भरपूर स्वतः उत्पन्न घेऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला असं आवर्जून सांगायचं आहे. राणेजी, अजून एक महत्त्वाचा प्रश्न की आपला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे, एक त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. इथं या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? श्रेय म्हणजे की कृषी विभागानं आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि
कृषी विभागानं या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या. या पोहोचवल्यामुळेच मला बी समजली योजना. नाही तर काय होतं की शासन योजना घेतं, सरकारी कागदांमध्ये योजना राहून जाते आणि योजनेचा निर्णय लागून जातो, पण आपल्यापर्यंत आली ना, आपण त्यात भाग घेऊ शकलो म्हणजे याचा श्रेय कृषी विभागाला आहे. तर हे होते नितीन राणे आणि त्यांचा ज्वारी उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्यांच्याशी आपण एक सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. एक चांगल्या प्रकारचं असं सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व नितीन राणेंचं आहे आणि ते नेहमी शेतकऱ्यांच्या विचारांशी सहमत असतात आणि सल्लेमसलत घेत असतात. विचार विनिमयाने नॉलेजमध्ये भर पडते, एक ज्ञानात भर पडते आणि त्या माध्यमातून ते डिसिजन घेऊन एक चांगल्या प्रकारचा व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ते तिथपर्यंत त्यांनी एक चांगल्या प्रकारची मजल मारलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या ज्वारी उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी नितीन राणेजींनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.